क्रूर निर्जामाचं पानिपत करत मराठ्यांनी 3 फेब्रुवारी 1760 साली उदगीरची लढाई जिंकली। मराठ्यांच्या या दैदिप्यमान विजयानंतर पेशवाई बुडेपर्यंत मराठ्यांना असा ऐतिहासिक विजय मिळवता आला नाही। या घटनेला आज 250 वर्ष झाली। पाहुयात एक खास रिपोर्ट उदगीरच्या भुईकोट किल्ल्यावरून। हा आहे उदगीरचा प्रसिद्ध भुईकोट किल्ला। या किल्ल्याची पायाभरणी कल्याणीच्या चालुक्य घराण्यातील सम्राटांनी केली होती। 1347 ते 1527 या दरम्यान या किल्ल्याची उभारणी करण्यात आली। याची भरभराट बहामनी काळात झाली। 1526 नंतर बहामनी साम्राज्याची शक्ल झाली। यात बरीदशाही, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, इमादशाही अशा शाह्या निर्माण झाल्या। 1736 साली मुघलांनी हा किल्ला ताब्यात घेतला। कालांतराने निजामाने पुन्हा तो आपल्या ताब्यात घेतला। 3 फेब्रुवारी 1760 मध्ये मराठे आणि निजाम यांच्यामध्ये घनघोर युद्ध होऊन मराठेशाहीचा जरीपटका या किल्ल्यावर फडकला। या घटनेला 250 वर्ष पूर्ण होत आहेत। सदाशिवभाऊ आणि निजाम ज्यामध्ये युद्ध झाला त्या युद्धामध्ये आपल्या महाराष्ट्राचे मराठाची त्याच्यामध्ये फतेह झाली आणि निजामची हार झाली होती। त्या हिशोबाने ते इतिहास मुलामध्ये राहावं ह्या उद्देशानं आमची इथं सहल इथं आलेली आहे आणि ते बघायला आणि इथले काही जे महत्त्वपूर्ण जे मुद्दे आहेत, जे ठिकाण आहेत, जे इथं राजाचे जे अस्तबल आहेत, जे राहण्याचे ठिकाण आहेत, मंदिर आहेत, मशीद आहेत आणि जे काही कमाने जे गोफिया खाणे गुपित खाणे आहेत, या परिसराला लाभलेला ऐतिहासिक वारसा मात्र दुर्लक्षित आहे। लातूर जिल्ह्यात औशाचा भुईकोट किल्ला, त्यानंतर उदगीरचा भुईकोट किल्ला असे 2 किल्ले आहेत। हा किल्ला पूर्णपणे तटबंदीने बांधला आहे। याची दगडी तटबंदी तब्बल 70 फूट आहे। किल्ल्याच्या संरक्षणासाठी 4ही बाजूने खंदक आहे। शत्रूवर मारा करण्यासाठी किल्ल्याच्या तटबंदीला ठिकठिकाणी खिंडी ठेवलेल्या आहेत। किल्ल्याच्या आतल्या बाजूची तटबंदी 100 फूट उंच आहे। सूरदरवाजे, गुप्त मार्ग, खास महल, रंगमहल, दिवाणे खास, नक्षी महल, जनानखाना, किल्लेदाराची कचेरी अशा अनेक भागात या किल्ल्याची विभागणी आहे। मराठवाड्यात जे किल्ले आहेत त्यात भुईकोट किल्ल्यात सर्वात मोठा असलेला हा किल्ला आता जीर्ण झालाय। शासनाने यासाठी 3.5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केलाय। कामही झालंय, मात्र काम झाल्याच्या खुणा कुठेही सापडत नाहीत। उदगीरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यासाठी शासनाने 3.5 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला। या निधीद्वारे किल्ल्यामध्ये उदागिरी बाबा समाधी, मस्जिद असो, कबूतरखाना, रंगमहल यावर हा निधी खर्च केला। परंतु हा निधी कशा प्रमाणात खर्च केला हा प्रश्न नागरिकांना पडला आहे। पर्यटकांसाठी कसल्याच सोयी या किल्ल्यावर उपलब्ध नाहीत आणि त्या उपलब्ध करून द्याव्यात यासाठी शासन स्तरावर कुणीही प्रयत्न करत नाही। साधं पिण्याचं पाणीही इथं उपलब्ध नाही। विशेष म्हणजे या महत्त्वपूर्ण किल्ल्याच्या इतिहासासंबंधीची माहिती असलेला साधा फलकही इथं लावलेला नाही। सर्वत्र घाणीतच साम्राज्य। या किल्ल्यावर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे, मात्र ते इथं कधीच हजर नसतात। संरक्षणासाठी साधा पोलीसही इथं नेमलेला नाही। एकूणच काय तर 250 वर्षांनंतरही भक्कमपणे उभा ठाकलेला हा किल्ला येत्या काही काळात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। योग्य नियोजनाचा अभाव, मनुष्यबळ आणि देखरेखी अभावी या किल्ल्याच्या भडंग अवस्थेत भरच पडली आहे। अनेक दिवस आणि सण साजरे करणारे नेते आणि त्यांना साथ देणारे प्रशासकीय अधिकारी हा इतिहासच विसरलेत हे दुर्दैवच म्हणावं लागेल। मराठ्यांच्या दैदिप्यमान विजयाची साक्ष देणारा उदगीरचा हा भुईकोट किल्ला सध्या भग्नावस्थेत आहे। लातूरच्या रौप्य महोत्सवी वर्षाला राष्ट्रपतीपासून झाडून सारे नेते आणण्याचं श्रेय लातूरातील दिग्गज मंडळीनं घेतलं। मात्र उदगीरच्या या भुईकोट किल्ल्याची दुरवस्था दूर करण्याचं श्रेय हे नेते मंडळी घेतील का हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे। कॅमेरा पर्सन सचिनसह निशांत भद्रेश्वर, स्टार माझा, उदगीर। सिंधुदुर्गातल्या भराडी